केवळ शिक्षण तज्ञ नापास झालेल्या मात्र शिक्षण तज्ञ असं म्हटलं पण त्या अनुभवाने आलेले सांगपण परीक्षेच्या मार्कापेक्षा मोठा असतं असं मानणारा समाज जिवंत. आमच्या ताई होती कॉलेजला, तिचे मिस्टर आमच्या शाळेत पहिली आली बोर्डात आणि ही पण पहिली आली. एकदा नोकरी मागायला आले बाहेर चहा पीत बसलो होतो, त्यांना माहीत नव्हतं कोण बसलो, उलटा बसलो होतो तर ती नवऱ्याला सांगत होती काय जग आहे, काय परिस्थिती बिघडली. वडीलही या कार्यक्रमात येऊन सरांना कोटी कोटी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. तर परत एकदा दादा आणि आईंसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. प्रायमरी शिक्षण वडजी येथे केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी शिक्षणाचं माहेरघर पुणे सरांनी गाठलं आणि पुणे विद्यापीठामध्ये सरांनी MA मराठी केलं. पुण्यामध्ये झाल्यानंतरच अकलूजमध्ये त्यांना लिव्ह वेकेन्सीवरती असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू करण्यात आलं. त्याच्यानंतर 1986 साली बीडमध्ये परत 1 वर्ष लिव्ह वेकेन्सी सरांनी केलेली आहे. त्याच्यानंतर मात्र 1987 साली बारामतीमध्ये TC कॉलेज बारामती इथे सरांची खरी कारकीर्द सुरू झाली. आपण बघतो की थोड्याशा प्रवासाने आपण थकतो, पण सर थकले नाहीत. 1987 ते 2010 या प्रदीर्घ काळामध्ये त्यांनी बारामती पुणे हा प्रवास केलेला आहे. आणि हे करत असताना सांस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. तसेच सगळ्यात उत्साही आणि नेतृत्व गुण करणारे प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती. 2011 पासून त्यांनी सरहद पुणे म्हणजे आपल्या सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये प्राचार्य म्हणून ते रुजू झालेले आहेत. सरांना आम्ही एक उत्तम नेता म्हणून पाहिलेलं आहे. त्यांचे नेतृत्व गुण आपण जर थोडक्यात जर पाहिलं तर 28 फेब्रुवारी 2011 सरहद कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून रुजू झाले. तेव्हा आपल्या कॉलेजची विद्यार्थी संख्या फक्त 521 होती आणि BA आणि BCom हे दोनच कोर्स आपल्याकडे चालत होते. पण कोर्स वाढवा, विद्यार्थी वाढवा हा ध्यास सरांनी घेतला आणि आज आपल्याकडे BA, BCom, BBA, BBA-CA, BSc CS, BSc रेग्युलर, BCA सायन्स, BSc ॲनिमेशन, MCom, MA, MSc, MSc CA, PhD रिसर्च सेंटर इन कॉमर्स एवढा मोठा पल्ला गाठलेला आहे. तर हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण एक अप्रूव्ड प्राचार्य असल्याशिवाय विद्यापीठ कुठलाही कोर्स देत नाही आणि ते प्राचार्य पण फॉलोअप घेणारे हवेत. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सरकारी दरबारात फाईल गेल्यानंतर किती वेळा चक्रा माराव्या लागतात, पण सर कधी थकले नाही. सेट नेट किंवा PhD व्हा, नाहीतरी तुमचं काही खरं नाही. ह्या प्रोफेशनमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही सेट नेट किंवा PhD केलीच पाहिजे असा आग्रह धरला. आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की सर 90% प्राध्यापक हे क्वालिफाईड आहेत. विद्यापीठाच्या गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात त्यासाठी पण सर नेहमी आग्रही राहिले. 12F 2B ची परमिशन पण सरांनी आणलेली आहे, ज्याच्यामुळे रिसर्चसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांना फंड मिळू शकतात. सरांच्या नेतृत्वाखाली आपण NAAC पूर्ण केलेलं आहे. आपलं NSSचं युनिट 100 स्टुडंटपर्यंत झालेलं आहे. आणि सरांनी आल्यानंतर प्रथम जे काम केलं असेल ते म्हणजे एक्झाम सेंटर आणणं. कॉलेजमध्ये एक्झाम सेंटर पूर्वी नव्हतं. आपले विद्यार्थी शाहू किंवा सिंहगड कॉलेजमध्ये जायचे, पण सरांनी आग्रह करून एक्झाम सेंटर आणायला लावलेलं आहे. त्याच्यानंतर QIPच्या ज्या स्कीम्स आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सोलार सिस्टीम असेल, PC असतील, ओपन जिम असेल किंवा अदर काही मशिनरी जे काही विद्यापीठ देतं त्याच्यामध्ये सरांनी फॉलोअप घेऊन ते मिळवून दिलेलं आहे. धन्यवाद सर. पुत्र असावा ऐसा
आभाळा एवढी बुद्धिमत्ता, तशीच नभासारखी विनम्रता, विनयशील, विचारशील, पालकांविषयी प्रचंड आदर आणि प्रेम. तसंच फक्त आदर आणि प्रेम नाही बरं का, पालकांना पुरेसा वेळ आणि गरजेप्रमाणे उपस्थिती. आजही दादांचा एक फोन आला की सर दुसऱ्या दिवशी गाडी काढतात म्हणजे काढतातच. आज आपण बघतो की मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांना थोडंसं अंतर देतात, पण सरांनी ते कधीच अंतर दिलेलं नाही. दादांचा खणखणीत आवाज आणि दादांचं रागावणं पण ते हसून ऐकून घेतात. आईविषयी प्रचंड माया आहे त्यांना आणि जे काही संस्कार त्यांनी केलेत ते आजही ते पाळत आहेत. खूप खूप धन्यवाद सर. तर आता आपण परिचयामध्ये सगळ्यांनी ऐकलं असेल, श्यामा मुंडे जाधवर असं नाव मॅडम लावतात, म्हणजेच सरांनी समान दर्जा पत्नीलाही दिलेला आहे. पत्नीविषयी प्रचंड आदर, आत्मीयता, सहकार्याची भावना, तसेच हे तुझ्या घरचे माणसं आहेत किंवा सासर माहेर असा कुठलाही भेद सरांनी केला नाही. स्वतःच्या कुटुंबाची जशी काळजी घेतली तसेच पत्नीच्या कुटुंबाची सर काळजी घेतात. धन्यवाद सर. मुले इथे आलेली आहेत. सर्वात मोठा विकास जाधवर, त्याच्यानंतर स्नेहल हनुमंत जाधवर आणि सर्वात छोटा शेंडफळ आपण म्हणू शकतो शंतनू, पण आम्ही सगळे त्याला सनी म्हणून ओळखतो, शंतनू हनुमंत जाधवर. हे तिघही मुलं उच्च शिक्षित आहेत, पण आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसतं की शिक्षण असेल